मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला प्रिया विचार करत असते, आता किल्लेदारला काय सांगायचं. तिला अर्जुन आणि सायली यांच्यावर नजर ठेवायला जायचं असतं. इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात. अर्जुन बोलतो की सायली, तुम्ही परत माझ्यावर रागवलात का. सायली बोलते की मग मी आता काय करू, तुम्ही काहीही सुद्धा करू शकला नाहीत. अर्जुन बोलतो की मिस सायली, तुमचा ना प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का तुम्हाला. तुम्हाला ना हनीमून या नावाचा खरा त्रास होतोय. आजकाल लोक बेबी मून सुद्धा साजरा करतात. त्याचप्रमाणे आपण सुद्धा तिकडे फ्रेंड्स मून साजरा करू शकतो. तुम्ही माझ्यावर रागावून काही सुद्धा होणार नाही. आपण दोघे जण एकाच टीममध्ये आहोत. सायली बोलते की आता आपल्याकडे पर्याय तरी दुसरा कोणता आहे का. अर्जुन बोलतो की काय म्हणाला होता तुम्ही काल ते मधुभाऊ वगैरे. सायली मग हसते आणि बोलते की मधुभाऊ नाही, मधुचंद्र. आणि मग अर्जुन आणि सायली दोघे जण हसू लागतात. अर्जुन सायलीला आता सर्व घरच्यांसमोर ती हनीमून जायला एकदम उत्सुक आहे असं वागायला सांगतो. इकडे आता रविराज आणि सुमन दोघे जण विपुलच्या आईवडिलांशी प्रिया आणि विपुलच्या साखरपुड्या संबंधित बोलत असतात. प्रियाच्या साखरपुड्यासाठी त्यांनी चांगला मुहूर्त शोधलेला असतो. इतक्यात प्रिया येते. सुमन बोलते की ये ना प्रिया, आता आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो. प्रियाला मात्र तिच्या साखरपुड्याच्या विषय कळल्यावर टेन्शन आलेलं असतं. पण विपुल बोलतो की आपण साखरपुड्याची डेट फिक्स करण्यापूर्वी तन्वीची परमिशन घ्यायला हवी. मग प्रिया बोलते की मला राजस्थानला टूरला जायचं आहे, नाहीतर मी साखरपुडा करायला केव्हाही तयारच आहे. रविराज बोलतो की मला वाटतं की साखरपुडा हा त्या टूरपेक्षा महत्त्वाचा आहे. पण विपुल बोलतो की नको. प्रिया बोलते ना मग तिला जाऊन येऊ द्या. आता मग विपुल असं बोलणार आहे हे प्रियाला माहीत असतं आणि मग तिला फारच आनंद होतो. सुमनला मात्र विपुलचं फार कौतुक वाटतं. इकडे आता सायली मस्तपैकी चिवडा आणि लाडू करत असते. कल्पना आणि विमल ते पाहतात. कल्पना बोलते की सायली, अगं तू काय करत आहेस. सायली बोलते की आम्ही दोघी जण तिकडे हनीमूनला जाणार आहोत ना, त्यामुळे तिकडे रूममध्ये भूक वगैरे लागल्यावर मी लाडू वगैरे बनवून घेत आहे. सायलीचं हे वागणं पाहून सर्वांना फारच विचित्र वाटतं. अस्मिता मनातल्या मनात बोलते की हनीमूनला कोणी असलं लाडू वगैरे काही घेऊन जातं का. एकदम डाऊन मार्केट आहे ही मुलगी. अर्जुनला पण वाटतं की सायली जर असं वागली तर घरच्यांना नक्कीच संशय येईल. कल्पना मग सायलीला बोलते की सायली, तू जरा माझ्याबरोबर चल, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. सायली बोलते की थांबा ना, मला एवढे लाडू मळून घेऊ द्या ना. पण कल्पना तिला घेऊन जाते. कल्पना बोलते की सायली, अगं तुम्ही हनीमूनला चाललेला आहात, त्यामुळे तिकडे मस्त एन्जॉय करा. आणि मी तुला इतक्या दिवस एक इच्छा सांगेन असं बोलत होते, पण मी कधीच बोलले नाही. तिकडून येताना मला मस्तपैकी गुड न्यूज द्या आणि पुढच्या वर्षी मला नातवंड दाखवा. कल्पना असं बोलल्यावर मात्र सायलीला फारच टेन्शन येतं. अस्मिताला सायलीकडे पाहून जरा संशय येतो आणि मग ती सायलीला मुद्दाम त्रास द्यायचं ठरवते. इकडे साक्षी प्रियाचं तिकीट वगैरे सर्व काही काढून ठेवते. प्रियाला तिकडे जर काही प्रॉब्लेम आला तर एक माणूस सुद्धा साक्षीने मदतीसाठी ठेवलेला असतो. प्रिया मात्र साक्षीवर फारच खुश होते. साक्षी बोलते की तू तिकडे अर्जुनवर फोकस कर, मी इकडे त्या गडकरीला गुंडाळते. आता इकडे सायली तिच्या रूममध्ये बसलेली असताना अस्मिता येते. अस्मिता सायलीशी बोलू लागते आणि ती सायलीला उगीचच घाबरून सोडत असते. हनीमूनला गेल्यावर फारच मज्जा करा. त्या दिवशी अर्जुन दारू वगैरे पिईल आणि मग त्याचा ताबा सुटेल. अशा बऱ्याच गोष्टी अस्मिता सायलीच्या मनामध्ये भरवत असते आणि सायलीला मात्र फारच भीती वाटत असते. सायली मग शेवटी तेथून निघून जाते. अस्मिताला मात्र सायलीवर पुन्हा एकदा फारच संशय येतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडंसं सपोर्ट करा. धन्यवाद.